हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान, हेच हे मुलं जे आहे यांचं पोटेन्शियल खूप चांगले आहे आणि बौद्धिक स्तर चांगला आहे, IQ या मुलांचा चांगला आहे. यांना जर एका प्रॉपर गायडन्स लेवलपर्यंत जर नेलं आपण तर हे खूप बेटर काहीतरी चांगलं करू शकतात. प्रत्येक विषयाची एका महिन्याला असो 2 महिन्याला असो, कारण की आपली मुलं आपल्याला समजू शकतात की आपली मुलं अभ्यास करतात का नाही करतात, आपली मुलं शिक्षणाचे की किती टक्के अभ्यास कसा चाललाय आपल्याला. आम्ही शेतकरी आम्ही जातो शेतात, 11 वाजता शाळेमध्ये येतात आणि आम्हाला वाटतं हाय आमचा मुलगा हुशार आहे पण हिच्यातून काय करायला तुम्ही शिक्षकांना महिन्यात 2 महिन्यातून तुम्हाला जसा टाइम भेटल त्या हिशोबानं त्या मुलाची करायला पाहिजे. पेपर टेस्ट घटक चाचणी अजूनपर्यंत आमचा मुलगा खूप हुशार दिसते, पण जेव्हा ते 11-12 मध्ये तिथे जाते अकोलामध्ये, नागपूर, अमरावती अशा विभागमध्ये जाते तर आमचा मुलगा येते 0 मध्ये. पण आपण म्हणतो माझा मुलगा खूप हुशार होता आणि जेणेकरून तुम्हाला 11-12चं जे अमरावती अकोला जे तुझं शिक्षण जाते त्याचे ते 11-12चं शिक्षण तुम्ही 9वी 10वी पासून किंवा 8वी पासून घ्यायला ते अर्ध्या घंट्यापर्यंत थोडंसं फाउंडेशन करायचं. सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी, तो बरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, भक्ती काय तयार केलं हे? वारी, पंढरीची वारी. वारी म्हणजे काय आहे? हे काय कन्सेप्ट आहे? पंढरीची वारी असते त्याला आपण विठ्ठलाच्या घरी जातो. हां, विठ्ठलाच्या घरी जातो. हे काय आहे हे मला नाही कळलं. आळंदी, पुणे जे म्हणजे गावे लागतात ते गावे. काय? पंढरीला जाताना जे गावे लागतात ते गावे. हे गाव आहे? कसं काय सुचलं तुला हे कन्सेप्ट? बघितलं कॉल्स खायची. असं विशेष वेगळं काही विकत आणावं लागलं नाही आहे ना? घरात जे होतं त्याच्यातनंच बनवलं. व्हेरी गुड. आणि तू ना हे खूप सुंदर प्रतीकं वापरलीत बरं का. सगळी ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे, त्याच्यानंतर मृदुंग आहे, वीणा आहे, त्याच्यानंतर तुळशी वृंदावन आहे ना. हे सगळं तुझं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. ही